ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये तुम्ही काय एक्सपोर्ट करू शकत नाही, ह्या क्वेश्चनचा आन्सर आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये जवळपास आपण सर्व गोष्टी जे काही एंड युजरला लागू शकतात त्या सर्व गोष्टी एक्सपोर्ट करू शकतो. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल पेरिशेबल गुड्स असतील, लाईव्ह ॲनिमल असतील, हजार्डस गुड्स असतील, अशा काही स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ गुड्स आहेत ते आपण ई कॉमर्समध्ये एक्सपोर्ट नाही करू शकत. तर मित्रांनो, हे तुम्हाला कुठं फाइंड आउट करायचे आहेत? तर मित्रांनो, कोणत्याही शिपिंग कंपनीच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही वाचाल तर तिथं ह्या सर्व गोष्टी लिस्ट केलेल्या असतात. प्लस ॲमेझॉन असेल, ईबे असेल, हे त्यांच्या सेलर्सच्या नोट्समध्ये त्या गोष्टी डिक्लेअर करते की तुम्ही कोणत्या गोष्टी मार्केट प्लेसवर सेल नाही करू शकत. तर मित्रांनो, अशा गोष्टी ज्या आपण मार्केट प्लेसवर सेल नाही करू शकत आणि शिपिंग कंपनी त्या शिप नाही करू देत आपल्याला, अशा गोष्टी आपण मार्केट प्लेसवर युजली अवॉइड करायच्या असते. त्यामुळं मार्केट प्लेसचं नॉलेज आणि शिपिंग कंपनी बरोबरची इन्फॉर्मेशन ह्या गोष्टी कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपण कोणत्या गोष्टी ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये सेल नाही करू शकत. मित्रांनो, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.